आयसिस मॉड्यूल प्रकरणात एनआयएनं 2 आरोपींना नुकतीच इंडोनेशियातून अटक केली आहे। 2 वर्षांपूर्वी कोंढवा भागातून या तरुणांचं आयसिस कनेक्शन उजेडात आणलं होतं, पण यातला सूत्रधार अब्दुल फय्याज शेख फरार होता। आता हाच अब्दुल फय्याज शेख पकडला गेल्यानं आयसिस संदर्भातल्या इतर गोष्टी देखील उजेडात येण्याची शक्यता आहे। पाहूयात आमचा प्रतिनिधी मंदार गोंजारेंचा हा खास रिपोर्ट। अब्दुल फय्याज शेख आणि तल्ला लियाकत खान गेल्या 2 वर्षांपासून हे दोघेही दहशतवादी फरार होते। अखेर आयसिसच्या संपर्कात असल्याचा आरोप असलेल्या या दोघांना इंडोनेशियातून अटक करून आता भारतात आणण्यात येत आहे। 2023 मध्ये पुण्यातील कोंढवा भागामध्ये अब्दुल फय्याज शेख हा भाड्यानं राहत होता। त्याच्यासोबत आणखी 2 साथीदारही होते, पण 18 जुलै 2023ला या तिघांनीही दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केला, पण अब्दुल वगळता इतर दोघे पकडले गेले। चौकशी दरम्यान पोलीस त्यांच्या फ्लॅटवर पोहोचले आणि त्यांच्या आयसिस कनेक्शनचा भांडाफोड झाला। पुण्यातील कोंढवा भागातील चेतना नगरच्या ज्या सोसायटीमध्ये इसिस मॉडेल सुरू होतं, त्या सोसायटीच्या बाहेर एनआयएनी हा बोर्ड लावलाय, नोटीस लावली आहे। दिस इज टू इन्फॉर्म ऑल मेंबर्स ऑफ पब्लिक दॅट फ्लॅट नंबर 17A बिल्डिंग वॉज अटॅच्ड फॉर प्रोसीड ऑफ टेररिझम। म्हणजे या सोसायटीच्या 17 नंबर फ्लॅटला एनआयएनी अटॅच केलेला आहे, कारण यामध्ये टेररिस्ट ॲक्टिव्हिटी चालत होती। पुढे एनआयएनं या प्रकरणात अब्दुल कादिर पठाण, सिमाब नसरुद्दीन काझी, जुल्फिकार अली बरोडावाला, शमील नाचन, अकीफ नाचन, शहानवाज आलम अशा आयसिससाठी काम करणाऱ्या 6 दहशतवाद्यांना अटक केली। आयसिसचे हे दहशतवादी कोंढव्यातील या फ्लॅटमध्ये बॉम्ब तयार करण्याचं काम करत होते। एवढंच नाही तर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या जंगलामध्ये तंबू ठोकून होते। कोंढव्यातील या फ्लॅटमध्ये बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारं साहित्य जप्त करण्यात आलं। पुण्यातील याच फ्लॅटमध्ये अब्दुल फय्याज शेख हा बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण देत होता आणि इतर संशयित दहशतवाद्यांना त्यांनी या ठिकाणी आसरा दिला होता। कोथरूड पोलीस दलातील पोलीस पथकाला त्या परिसरात संशयास्पदरित्या काही तरुण आढळले। पोलीस त्यांना या ठिकाणी घेऊन आले आणि या इसिस मॉड्यूलचा भांडाफोड झाला। एनआयएने आता हा फ्लॅट सील केला आहे। एनआयएनं या प्रकरणाचा तपास करत दोषारोपपत्र दाखल केला। मात्र अब्दुल फय्याज शेख हा तल्ला खानच्या सोबतीनं इंडोनेशियाला पळून गेला होता। अखेर 2 वर्षांनी या दोघांच्या मुसक्या आवळण्यात तपास यंत्रणांना यश आलं। पुण्यातील या कोंढव्यातून दहशतवादी पकडले जाणं, त्यांचे तळ या ठिकाणी कार्यरत असल्याचं समोर येणं हे याआधी अनेकदा झालंय, कारण बाहेरून इथं भाड्याने घर घेऊन राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि त्यांची नोंद ठेवली जात नाही। त्यामुळं अशी दहशतवादी कृत्ये रोखायची असतील तर जबाबदारी पोलिसांची जशी आहे, जबाबदारी तपास यंत्रणांची जशी आहे, त्याहून अधिक मोठी जबाबदारी इथं राहणाऱ्या स्थानिक मूळ रहिवाशांची आहे। आपल्या आजूबाजूला कोण राहतंय आणि जर काही संशय असेल तर तो तात्काळ पोलिसांना त्याची माहिती देणं आवश्यक ठरतं। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।